नांदेड लोकसभेच्या मतमोजणीला आता काही वेळात सुरुवात होणार आहे। ठीक 8 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। त्यापूर्वी आपण बघू शकतोय की बूथ प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या मतमोजणी करण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत यांना या ठिकाणून तपासून आतमध्ये सोडल्या जाणार आहे। एकूण 96 टेबलवरती ही जी आहे मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर एकूण 23 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज ठरणार आहे। एकूण 11,28,564 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। तर मतमोजणीसाठी 500 कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। जवळपास 750 पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्तासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रशासनाकडनं सर्व चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर आता हे जे आपण बघू शकतोय की हे सर्व कार्यकर्ते आहेत जे आता मतमोजणीसाठी आतमध्ये जाणार आहेत आणि त्यांची जी आहे तपासणी करून या ठिकाणी सोडल्या जात आहे आणि ठीक 8 वाजता जे आहे टपाली मतदान जे सुरुवातीला होणार आहे त्यानंतर 8:30 ते 9च्या दरम्यान तेव्हापासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आज नेमकं कुणाचं भवितव्य मोठं होणार आहे, उज्ज्वल होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।